साहेब, मुरगुड नगर परिषद निकालामध्ये 1478 मतांनी तब्बल आपला विजय झालाय, काय भावना आहे? निश्चितपणानं फार मोठा विजय आम्हाला मिळाला, पण याच्यापेक्षा अधिक मतं मिळायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. पण इथं फार मोठा पैशाचा वापर झाल्यामुळं आपलं थोडंसं मताधिक्य जरी कमी असलं तर निश्चितपणानं अभिमानास्पद अशी कामगिरी मुरगुडकरांनी केलेली आहे. फार मोठ्या बलाढ्य शक्ती इथं येऊन मुरगुडच्या जनतेवर काही फरक पडत नाही. कितीही पैशाचा ढिगारा जरी आला तरी मुरगुडची जनता त्यावर नाकारते. हा अनुभव या निमित्तानं आला. कुठेतरी 1478 मतांनी आपला विजय झाला. ही मतं कुठेतरी कमी आहेत असं आपल्याला वाटतं? निश्चितपणे वाटते. किमान 2000 पेक्षा जास्त मतांनी निवडून यायला पाहिजे होतो. पण प्रचंड पैशाचा वापर आमच्या विरोधकांनी केला, त्यामुळे आमचं मताधिक्य थोडंसं घटलं. तरी सुद्धा बहादर स्वाभिमानी मुरगुडकरांनी आमचा विजय साध्य केला. पूर्वीचे नगराध्यक्ष जे होते ते नगरसेवक पदासाठी आता उभा होते, पण त्यांचा देखील या निवडणुकीमध्ये पराभव झालाय, काय आपण सांगा? खरं म्हटलं तर तो माझा विद्यार्थी आहे, माझा शिष्य आहे. अहंकारी वृत्ती आणि आताताहीपणा यामुळे त्याचा पराभव झाला. खरं म्हटलं तर त्यांनी सुद्धा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मुरगुडच्या सगळ्या कामामध्ये विकासामध्ये झोकून घ्यावं. निवडणुकीपुरती निवडणूक कुठला विरोधक मी मानत नाही. त्या पुढच्या काळामध्ये सगळ्या मुरगुडकरांनी ज्या पद्धतीनं अंबाबाईचं देऊळ उभा करताना सगळ्यांनी मदत केली, ज्या पद्धतीनं मुरगुडच्या विकासाच्या संकल्पना सगळ्यांच्या आहेत, त्यामुळे सगळ्यांनी पार्टी गटतट न मानता आजपासून परत कामाला लागावं हे मला आव्हान त्या निमित्तानं करायचं आहे. माझ्या जुन्या मित्राला सुद्धा तेच सांगायचं. 20 शिलेदार आपले उभा होते निवडणुकीसाठी, त्यातला 4 शिलेदारांचा आपल्या पराभव झालाय, काय सांगाल? ज्या शिलेदारांचा पराभव झाला त्याचं सुद्धा आत्मपरीक्षण आम्हाला करावं लागेल. खरं म्हटलं तर 21-0 अशा पद्धतीनं हा निकाल अपेक्षित होता. थोडेसे 4 आले ते सुद्धा मला धक्कादायक आहे. विशेषतः आमच्या नामदेवराव मेडकेंचा जो पराभव झाला, गड आल्याने सिंह गेला अशी आमची अवस्था जरी झाली असली तर निश्चितपणानं या सगळ्या पैशाच्या ढिगारावर दबावावर मोठमोठे मंत्री आणि महोदय काय ते गेले, त्यांना हा एक चपडा काय असं मला वाटतं. मुरगुडमध्ये जरी आपला विजय झाला असला तरी कागलमध्ये आपला पराभव झालाय, काय सांगाल? कागलमध्ये जरी पराभव झाला असला तर निश्चितपणानं स्वाभिमानी जनता कागलमध्ये आमच्या मागे उभा राहिली. निवडणुकीला उभा राहायला माणसं मिळणार नाही म्हणजे असे म्हणणाऱ्यांना जवळजवळ आता आम्ही मताची आकडे माझ्याकडे यायची तर चांगली मतं आम्हाला मिळाली. आणि हा सगळा जो मताधिक्य मिळालं की कागलच्या जनतेचा स्वाभिमानाचा विषय आहे. हा विजय मुरगुड आणि कागलच्या नगरपालिकेचा विजय पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा अधिक ताकदीनं पुढे येईल आणि सामान्य जनता सुद्धा आता सगळा दबाव झुगारून या निमित्तानं लोकशाहीच्या पद्धतीनं या यात्रेमध्ये सामील होते. नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याला एकटे पाडण्याचा देखील प्रयत्न झाला आणि आपण मुरगुडच्या विजयानंतर आपण दाखवून दिलं की आपण एकटे नाहीत, काय सांगा? कैलासवासी माझे वडील कैलासवासी सदाशिवराव मंडिक साहेब त्यांचं एवढं प्रचंड काम या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे की आम्हाला कोणी एकटं पाडू शकत नाही. आणि जर एकटं पाडतो म्हटलं तर जनता कशी उभारते याचं मला वाटतं एक झलक या निमित्तानं दिसून आली. आम्ही विरोधकाच्या मला जास्त काय म्हणायचं नाही. काय तो 40 सेकंदाची बोटं आम्ही तोडलेत, आता बघू पुढच्या काळात काय करायचं.